शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिणीचे नाटक करते भूमीने त्या नाटकाला काट मारत तिच्या नाटकाला आपण भुललोय असं दाखवत जो काही उलटा गेम केलाय आणि रागिणीचे सगळे कारस्थानं आकाश आणि राजा काकांच्या समोर आणलेत एका मोबाईलमुळे। भूमीने रागिणीची आत्ता परत जी कारस्थानं करते ती सगळी दाखवत आता उल्लू बनवलंय आणि त्याचबरोबर सुखरूपपणे भूमीचं बाळ या जगात कसं आलंय सगळं तर डॉक्टर इकडे सांगायला लागतात, हे बघा आज जर का यांनी तुम्हाला वेळेवरती आणलं नसतं ना तर कदाचित या सगळ्यामध्ये तुमची ना तब्येत सुधारली नसती। तुम्ही त्यांचे आभार मानायला पाहिजेत की त्यांनी तुम्हाला वेळेवरती इथे आणलेलं आहे। आणि खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुम्ही त्यांचे आभार माना, तुमचं बाळ वाचवण्यामध्ये त्या जास्त कारणीभूत आहेत असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते, नको डॉक्टर, माझे आभार मानायचे खरंच काही गरज नाही आहे। यामुळे आता इकडे रागिणी सांगते, माझे आभार मानायची खरंच काही गरज नाही आहे, मी या सगळ्यामध्ये फार काही केलेलं नाही आहे। भूमी आणि आकाशचं बाळ सुखरूप असलं माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे असं म्हटल्यावरती आता भूमी विचार करते की ही बाई आता खरंच बदलले की नक्की हिच्याबरोबर काय गेम कळते हे मला कळलंच पाहिजे, कारण हिला या सगळ्यामध्ये जर मला अडकवायचं असेल तर हिला रंगे हात पकडणं महत्त्वाचं आहे असं म्हणत भूमी प्लॅन। आता इकडे भूमी मानसीला सांगते आणि मानसी मग आकाशला फोन करून सगळ्या गोष्टी समजावून सांगते। मानसी सांगते, ताईच्या मनात जर का डाऊट आहे तर या सगळ्यामध्ये ताईच्या मनातला हा डाऊट क्लिअर करायचा असेल तर हीच संधी आहे। आकाश म्हणतो, कसली संधी? यावरती मानसी सांगते, ताईनं बेशुद्ध असल्याची ॲक्टिंग करणार आहे आणि मग त्याच वेळेला रागिणी आत्या नक्की काय करतायत ही सगळी गोष्ट तुम्ही आता विचारपूर्वक करायची आहे। तुम्ही या सगळ्यामध्ये नीट विचार करा, जे काही घडेल ना ते सगळं तुमच्या समोर घडणार आहे। आकाश म्हणतो, पण अजूनही भूमीला का बरं डाऊट आहे? यावरती मानसी सांगते, हे बघा जीजू, जर तिच्या मनातला डाऊट क्लिअर झाला तर आपल्यासाठी ते चांगलंच आहे की नाही, त्यामुळे तुम्ही अजूनही विचार करा। यावरती आजी म्हणते, हो आकाश, काय हरकत आहे? जर रागिणी खरंच हे असेल तर तुला या सगळ्यामध्ये तिला हे करण्याची काही गरजच नाही आहे ना, आणि जर खरंच ती चुकीचं करत असेल तर तुझं पण डोळे सावध होतील। आता मला कोणतीही बाळाबद्दल भूमीबद्दल चान्स घ्यायचा नाही आकाश असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, ठीक आहे, काय करायचं आहे मला? मग मानसी सगळा प्लॅन समजावून सांगते। मानसी सांगायला लागते, ज्या वेळेला आता इकडे भूमीताई बेशुद्ध असल्याचं नाटक करेल आणि रागिणी त्या तिकडे थांबण्याचं नाटक करतील, त्या सांगतील की मी थांबती आहे आणि मग त्या तिकडे थांबल्यावरती तुम्ही आता मी जातो असं सांगायचं आणि बाहेरच येऊन तुम्ही रेकॉर्डिंग करा, म्हणजे त्या उद्या काय हे करतायत काय नाही किंवा तिकडे मोबाईल ठेवून द्या। असं सगळं तुम्ही केलं तर कदाचित आपल्याला सगळं समजेल। यावरती आकाश म्हणतो, ठीक आहे, मी तिकडे मोबाईल रेकॉर्ड करत ठेवतो आणि बाहेरच साधारण उभा राहतो, म्हणजे काही चुकीचं जर का ती काही करत असेल तर मला समजेल आणि जर नसेल तर भूमीचा सुद्धा डाऊट क्लिअर होऊन जाईल। आकाशसुद्धा या सगळ्यामध्ये सगळ्यासाठी तयार हो। आता इकडे आजी देवाशी प्रार्थना करते, जे काही आता इकडे नियोजन केलेलं आहे ते व्यवस्थितपणे पार पडू दे, माझ्या आकाश आणि भूमीच्या जीवावरती कोणतंही संकट नको येऊ दे, जे काही घडतंय ते सगळं नॉर्मल होऊ दे आणि आता सगळ्या गोष्टी नीट होऊ दे। इकडे ठरल्याप्रमाणे भूमी ॲक्टिंग करायला सुरुवात करते। भूमी आता आपण बेशुद्ध आहोत असं म्हणजे असं भासव। डॉक्टर सांगतात, हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये यांची काळजी घ्या, डॉक्टर पण प्लॅनमध्ये सामील असतात। रागिणी सांगते, डॉक्टर तुम्ही काही काळजी करू नका, मी भूमीला जीवापाड जपेन, तुम्ही माझ्यावरती सगळं सोडून द्या असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणीला तिथेच ठेवून डॉक्टर ठरल्याप्रमाणे निघून जातात आणि डॉक्टर आकाशला सुद्धा सांगतात की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी इथून चला, इथे जास्त गर्दी करू नका असं म्हणत भूमीला आता एकटीला सोडून रागिणीसोबत आकाश निघून जातो नर्सला। आता भूमी पूर्णपणे बेशुद्ध असते। रागिणी तिच्या जवळ येऊन रागिणी आता तिच्या बाजूला उभी राहते। त्याच वेळेला आकाश बाहेर उभा असतो आणि आता आकाशला कळतच नसतं की नक्की रागिणी आत्या काय करते, पण त्याच्या मनात भीती असते की कुठेतरी रागिणी आत्या काहीतरी चुकीचं करायला नको आणि भूमीचा डाऊट खरा ठरत उगाच भूमीच्या जीवावरती यायला नको असा विचार करत आता आकाश तिथे बाहेरच उभा असतो। रागिणी भूमीच्या बाजूला येते, भूमीच्या बाजूला असून तिच्या सलाईनमध्ये कसलं तरी आता इकडे ती काहीतरी गडबड करायला लागते।
त्यावरती आता तिकडे पटकन भूमी उठते, तिचा हात पकडते. काय करताय तुम्ही आत्या? यावरती आता इकडे लगेचच आकाश येतो आणि आता आकाश सांगायला लागतो, भूमी काय झालं? यावरती भूमी म्हणते, या माझ्या सलाईंच्या इथे काहीतरी टाकत होत्या, तुम्ही डॉक्टरांना बोलवा. यावरती आकाश म्हणतो, डॉक्टरांना तर बोलवतोय, पण ही सलाईनमध्ये नक्की काय टाकत होती ना ते मी इथे रेकॉर्ड करत ठेवलेलं आहे. मी डॉक्टरांना तर बोलवतच आहे, पण आता आपण सुद्धा पाहू शकतो. यावरती रागिणी म्हणते, नाही रे आकाश, माझ्यावरती का विश्वास दाखवतोयस? आत्तापर्यंत भूमी दाखवत होती, आता तू पण दाखवायला लागलास. ठीक आहे, बोलवतो डॉक्टरांना. यावरती आकाश म्हणतो, आत्या ही नाटकं बस कर. मी आत्ता पण तुला दुसरा चान्स द्यायचा ठरवला होता. मला खरंच वाटत होतं की अभिजितच्या मृत्यूनंतर तू खरंच सुधारलेली आहेस आणि या सगळ्यामध्ये तू आता भूमीला, माझी आणि घरातल्या सगळ्यांची व्यवस्थितरित्या तू स्वतःहून काळजी घेतेस असं मला वाटलं होतं. पण नाही, हा माझा समज पूर्णपणे चुकीचा आहे. तू या सगळ्यामध्ये काळजी तर घेत नाहीच आहेस, तू फक्त आणि फक्त दुसऱ्यांना त्रास देण्याचीच कामं करते आहेस. असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते, नाही रे आकाश. यावरती भूमी म्हणते, आकाश तुझा माझ्यावरती विश्वास नव्हता ना? आत्ता तुला समजलं ना की ही बाई किती नाटकी आहे ती? ही बाई आपल्या स्वार्थासाठी काहीही करू शकते. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. ही जर का या घरात पुन्हा आली ना तर आपल्या बाळाला ही जिवंत नाही ठेवणार. यावरती आता इकडे रागिणी म्हणते, काय बोलतेस तू भूमी? मीच तर काल तुझ्या बाळाला वाचवलं, इथे घेऊन आले. डॉक्टर काय म्हटले तू ऐकलं नाहीस का? यावरती मग मात्र आकाश आता म्हणायला लागतो, आत्या भास्कर नाटकं. यावरती भूमी सांगायला लागते, हा तुमचा डाव होता. मला एकदा वाचवायचं, आकाशचा विश्वास संपादन करायचा आणि हे सगळे कारस्थानं करायची. हा तुमचा डाव आता मी हाणून पाडलाय आत्या. भास्करा, तुम्ही जे काही आत्तापर्यंत वागलात ना त्या सगळ्यावरती आकाशने तुम्हाला माफ केलं. पण आता जे वागलात ते बास झालं. आकाश तू या सगळ्यावरती ॲक्शन घे. आकाश म्हणतो, काळजी करू नकोस भूमी. आत्या तुझी मी सगळी सोय करीन, पण तुला मी इथे ठेवून घेणार नाही. यावरती रागिणी म्हणते, अरे तू एकदा डॉक्टरांना तर बोलव ना. डॉक्टरांना तर विचार ना की नक्की काय आहे ते सगळं, बघ तरी, तू विचार तरी. असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो, मला डॉक्टरांना विचारायची काही गरज नाही आहे. मी स्वतः पाहिलं तू सलाईनच्या इथे काहीतरी करत होतीस. आत्या म्हणते, अरे आकाश माझं ऐक. पण आकाश काही ऐकत नसतो. आत्या जे काही घडलंय ना ते मी स्वतः बघितलंय. आता मला कुणाचीही साक्ष नको आहे, कुणाचीही जबानी नको आहे. ज्या सगळ्याच्या सोबत तू हे सगळं करत होतीस ना ते माझं होणारं मूल हे महाजनांचा वारस आहे आणि महाजनांचा वारस तू या जगामध्ये येऊ नये म्हणून किती प्रयत्न करतेस ना हे मला चांगलंच माहिती आहे आत्या. त्यामुळे बाद झालं, आता तू इथून निघायचं. मला राजाकाका सांगत होते की हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस, पण मी तुझ्यावरती विश्वास ठेवला. विश्वास ठेवत या सगळ्यामध्ये तुला मी हे केलं, मानलं, पण नाही, आता नाही. आता माझा तुझ्यावरचा विश्वास पूर्ण उडालेला आहे. तू चालती हो, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. असं म्हणत आता मात्र इकडे आकाशने रागिणीच्या छुप्या चेहऱ्यामागची खरी बाई ओळखलेली असते आणि भूमीने हे सगळं केलेलं असतं. पण त्याच वेळेला रागिणी सांगते, थांब, मी इथून निघून जाईन, पण माझा निर्दोषपणा सिद्ध केल्यावरतीच मी निघून जाईन. आता नक्कीही कसला निर्दोषपणा सिद्ध करणार? भूमीला खूप मोठा प्रश्न पडतो. त्यावरती मग मात्र आता भूमी सांगायला लागते, काही नाही, ह्यांचा निर्दोषपणा, ह्या खोटारड्या आहेत. आकाश तू ह्यांचं ऐकू नको, हकलून दे. आता भूमी सांगते, 1 मिनिट डॉक्टरांना बोलव. डॉक्टर काय तेच. आता इकडे डॉक्टरांना बोलवलं जातं. डॉक्टरांना आकाश आता म्हणतो की या इकडे येऊन सलाईनच्या इथे काहीतरी करत होत्या आणि माझ्या भूमीला मारण्याचा प्लॅन केला. डॉक्टर म्हणतात, नाही, तुम्ही ऐकून घ्या, त्यांच्यावरती उगाच तुम्ही आरोप करताय. म्हणजे आता या सगळ्यामध्ये मीच त्यांना सांगितलं होतं की सलाईनचा फ्लो जर का वाढला तरी तुम्ही सलाईनचा फ्लो कमी करा. असं म्हटल्यावर त्याचा डॉक्टर तर खरं बोलत असतात. मग रागिणी हे कसले खेळ खेळत असते? रागिणी म्हणते, नशीब तुम्ही मला डॉक्टर वाचवलं. रागिणी ब्लेम गेम खेळत असते. म्हणजे जितक्या वेळा तिच्यावरती आरोप होईल आणि तितक्या वेळा ती खरी सिद्ध होईल, तितक्या वेळा आकाश गिल्टमध्ये जाईल आणि पुढल्या वेळेला डाऊट घेताना 100 वेळा विचार करेल. हा रागिणीचा माइंड गेम चालू असतो आणि त्यासाठी रागिणी हे सगळे चाळे करत असते. केशर टाकणं, केशर टाकताना 2-4 वाक्य बोलणं की आत्ता भूमीने हे केशर खाल्लं की झालं आणि मग मानसीने हे ऐकणं, हे सगळे माइंड गेम तिचे चालू असतात. आत्ता पण तिने आकाशसोबत माइंड गेम खेळलेला असतो. आकाश लगेच गिल्टमध्ये जातो. आत्या खरंच मला माफ कर, म्हणजे मी हे तुझ्यावरती असे घाणेरडे आरोप केले. यावरती रागिणी म्हणते, नाही रे, तू आरोप करणारच आहेस, कारण कसं आहे, मी जे वागले ना त्यानंतर माझ्यावरती कोण विश्वास ठेवणार?
आता एकदा भूमी पुन्हा हरलेली आहे. आता खरंच रागिणी बदलले की नाही हे आता तिला तर डाऊटच आहे की ती बदलली नाही, पण आकाश विश्वास ठेवते. आता सगळं रागिणीचं सत्य कसं समोर भूमी आणणार, आणू शकेल का की पुन्हा जैसे थे चालू होणार आहे? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून